उत्तरेश्वर मंदिराला, ज्याला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, साक्षात दुर्वास मुनींनी या पिंडीची स्थापना केलेली आहे आणि त्यात 5000 वर्षापूर्वी या स्थापना झालेली दुर्वास ऋषींची समाधी पण इथं विहिरीच्या खाली आहे, 40 फुटावर खाली. तर अशा ह्या पुरातन आणि जागृत मंदिराचं आज महाशिवरात्रीनिमित्त महापूजा, अभिषेक हे सगळं झाल्यानंतर आता सर्व लोकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि भाविकांचा अत्युच्च प्रकारचा आणि फार मोठ्या प्रमाणावर भाविकांनी इथं हजेरी लावलेली आहे. पण एवढं असून, एवढी गर्दी असूनही, भाविकांचं मोठ्या प्रमाणात उपस्थिती असूनही सर्वांनी अगदी शिस्तीत आणि व्यवस्थित मनोभावे दर्शन घेत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. एवढी शिस्त, एवढं मनोभावे दर्शन घेणं आणि एवढं प्रामाणिकपणे अध्यात्मात समरस होणं, हे खरंच या भाविकांचं, हिंदू लोकांचं, बार्शीतल्या भाविकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि यापुढं अशाच या भाविकांच्या भक्तीतून, या इच्छाशक्तीतून उत्तरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचं प्रयोजन केलेलं आहे. हे जीर्णोद्धार यापुढं साधारण पाडव्याला भूमिपूजन होऊन, गुढीपाडव्याला, त्यानंतर हे जीर्णोद्धाराचं काम चालू होईल आणि या पुरातन मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करून त्याचं अगदी देखणं स्वरूप करून ते मग भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवील, असं आमचं आयोजन, आमची इच्छा आणि आमचं प्लॅनिंग आहे. बाहेरची एक बाग, ती बाग पूर्णपणे विकसित करून संगमरवर वगैरे त्याचं खास आणून बाहेरची बाग विकसित करायचं. आतल्या बाजूला जशा समोरच्या ओवऱ्या आहेत त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला ओवऱ्या आणि मूळ मंदिराचा ढाचा जो लाकडी आहे, जे शिखर आहे, ते तसंच्या तसं ठेवून बाकीचा परिसर हा आधुनिक दृष्टिकोनातून किंवा आधुनिक पद्धतीनं RCCमध्ये डेव्हलप करायचं आमचं नियोजन आहे. त्यासाठी सुमारे 2 ते 2.5 कोटीचा आराखडा मंजूर केलेला आहे आणि तो आराखडा आता अंमलात आणायची आमची इच्छा आहे, आमचं नियोजन आहे. भाविकांना, सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.